हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मस्त भेंडीची भाजी. अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजी केली तर अजिबात चिकट होणार नाही. भेंडी करायच्या आधी स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कापडमध्ये किंवा रुमाल असेल तुमच्याकडे तर रुमालामध्ये त्याला छान असं बांधून ठेवा, जेणेकरून त्याचं सगळं पाणी निघून जाईल. म्हणजे काय होतं, थोडंसं जरी भेंडीला पाणी राहिलं तर ती चिरतानाच थोडीशी चिकट व्हायला सुरुवात होते. तर इथं आता पाणी छान सोकलं गेलं आहे आणि त्याला स्वच्छ पुसून मी अशा बारीक बारीक भेंडीचे काप करून घेतलेत. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता आणि 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे. त्यानंतर पाव चमचा हळद. आता हे छान परतून घ्यायचं. कांद्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला एक टोमॅटो. टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. आता कांदा आणि टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत परतून घ्या. आणि कांदा कसं आहे, कांदा जास्त असला तरी भेंडीमध्ये खूप छान लागतो. इथं अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा टाकली आहे मी. तुम्हाला फक्त लसूण टाकायचं असेल तर लसूण पण तुम्ही एकदम बारीक चिरून इथं टाकू शकता. आता इथं अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आपण, तर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तुम्ही इथं छान परतून घ्या. त्यानंतर आपला घरगुती मसाला आहे, तो 1.5 चमचा टाकलेला आहे. तुम्ही जो मसाला घरी म्हणजे वापरत असाल तो तुम्ही टाकू शकता तुमच्या अंदाजे. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही इथं तिखटाचं प्रमाण कमी जास्त करा. आता लाल मसाला टाकल्यानंतर छान परतून घ्या आणि त्यानंतर भेंडी टाकून एकदम मीडियम हीटवरच हे परतून घ्यायचे. जास्त हाय फ्लेम करायची नाही आहे. त्यानंतर 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायची भेंडी. आता भेंडी करत असताना भेंडीवर झाकण अजिबात ठेवायचं नाही. काय होतं, त्याचं वाफेचं जे पाणी असतं ते याच्यामध्ये पडलं की ती चिकट व्हायला सुरुवात होते. तर भेंडी शिजेपर्यंत अजिबात झाकायची नाही आहे भेंडी. अशीच परतत 2-2 मिनिटांनी परतून घ्यायची आणि ज्यावेळेस भेंडी शिजेल त्याच वेळेस चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकायचं. कारण सुरुवातीला जर मीठ टाकलं तर त्याचं पण पाणी म्हणजे सुटतं आणि भेंडी चिकट होते. तर अशा पद्धतीने भेंडीची भाजी केली तर खूप छान होते आणि अजिबात चिकट होत नाही. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.